फलंदाज चला आतमध्ये. फलंदाजांना विनंती आहे की गणेश दादा माडिक आपल्याला विनंती, आपल्याला चला फलंदाजी करण्यासाठी आतमध्ये आपले प्लेयर घेऊन या आतमध्ये, की थांबलाय सामना हा. बराच वेळ झाला पण सामना तो टॉस करून घेतलेला आहे. चला उरका लवकर. वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 4 मध्ये आपण पाहतो हा सामना सुरू होतोय. नो बॉल.
नो बॉलचा इशारा आपण पाहतो इथे येतोय आणि फ्री हिट आपण पाहतोय आता ह्या चेंडूवरती या ठिकाणी असणार आहे. व्हाईट बॉल नो बॉलने झालेली ही सुरुवात तुम्हाला इथे पाहायला मिळाली. अविनाश आमले आपण पाहतोय संघाचे संघनायक आज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये काम करत आहेत. वाडी क्रमांक 3. तर गणेश दादा महाडिक फ्रीडचा हा चेंडू डीप लॉग ऑफ मध्ये वन बाउन्सचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फ्रीडचा घेतलेला आहे. खरपूस समाचार आणि चौकार इथे आपण पाहतो. गणेश दादा महाडिक आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतील 4 धाबे. तर संघाचा धावपलीवरती बघा, एक नो बॉल आणि एक व्हाईट बॉल आणि ह्या 4 धावा, अशा टोटल 6 धावा धावपलीवरती तुम्हाला इथे बघायला मिळतील. पहिल्या षटकाला झालेली ही सुरुवात आहे. आता वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 4 ची आपण पाहतो. तर इथे ही लढत तुम्हाला बघायला मिळेल. ऑफ स्टंप वरती खेळाडू जो गोलंदाज आहे, गोलंदाज मारुकरती पहिलं षटक टाकण्यासाठी आलाय, तो ऑफ स्टंप वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. मात्र त्याची जो लाईन आहे, त्याची जी लेंथ आहे, त्याचा जो टप्पा आहे, तो त्याला अजूनही सापडलेला नसावा आणि कदाचित डायरेक्ट बॅट खाली तो चेंडू गेल्या कारणाने गणेशदादा महाडिक स्वतः संघ मालक आहे, संघाचे संघ मालकी त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेले आहे आणि त्यामुळे पहा एक ताकद त्यांच्याकडे जास्त आहे. कोणचे पुरे खेळाडू आहेत आणि एक बॅटच्या खाली जर चेंडू आले तर तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर टाकून देण्याची ताकद गणेशदादा महाडिक यांच्याकडे आहे. त्यामुळे बघा आता या गोलंदाजाच्या विरोधामध्ये गोलंदाजी करताना गोलंदाजाला सुद्धा थोडासा एक विचार करून गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एक तसाच चेंडू आणि हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, पुन्हा सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा दुसरा चौकार गणेश महाडिक. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, ह्या सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर धावफलक आता दुहेरी अंकामध्ये इथे पदार्पण करेल. आधी 6 धावा होत्या, ह्या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहतो धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा. जर्सी क्रमांक सचिन तेंडुलकरचा, जर्सी क्रमांक 10 आपण पाहतो सचिन तेंडुलकर घालून क्रिकेट खेळायचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. मात्र ज्यावेळेस सचिन तेंडुलकर ज्यावेळेस 2013 साली निवृत्त झाला, त्यानंतर त्याचा जर्सी क्रमांक 10 सुद्धा त्याच्या सन्मानार्थ निवृत्त करण्यात आला. पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू, क्षेत्ररक्षक ऋषी समोर आपण पाहतो तिथे उभा आहे. हा चेंडू त्याला सीमारेषेच्या आतमध्ये नक्कीच थांबवला. एक चांगलं क्षेत्ररक्षण बघा त्याचं तिथे पाहायला मिळालं. सचिन तेंडुलकर वरती बरेचसे सचिन तेंडुलकरचे किस्से आहेत. एक शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकरला बघितलं जायचं. सचिन द ब्रिलियंट ड्रीम्स जर सिनेमा तुम्ही बघितला असेल तर बरीचशी माहिती तुम्हाला सचिन तेंडुलकर बद्दलची तिथे मिळाली असेल. हा चेंडू गणेश महाडिक पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऋषी यावेळेस चेंडू खाली आहे आणि इथे झेल टिपला आणि पहिला फलंदाज बाद, पहिला धक्का. वार्ड क्रमांक 4 स्वतः संघ मालक बाद. पहिल्या षटकाचा खेळ इथे प्रगती पदार्थ सुरू असताना नवीन खेळाडू मैदानामध्ये आता खेळण्यासाठी सचिन तेंडुलकरला दी गॉड ऑफ क्रिकेट असं म्हटलं जातं. त्यासाठी सुद्धा बरीचशी कारणं आहेत. 38 वेळा सचिन बाद नसताना त्याला पंचांनी बाद दिलेला आहे आणि ज्यावेळेस 38 वेळा एखादा खेळाडू बाद नसताना ज्यावेळेस पंच बाद देतात त्यावेळेस सचिन तेंडुलकरनं एकदाही पंचांशी वाद घातला नाही. एक शांत डोक्यानं त्यानं मान खाली घालून त्यानं मैदान सोडलेलं आहे. एक शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून करायची त्या खेळाडूची ओळख आहे आणि 2013 साली ज्यावेळेस तो निवृत्त झाला त्याचा जर्सी क्रमांक 10 सुद्धा निवृत्त करण्यात आला. ज्यावेळेस तो निवृत्त झाला त्यानंतर शार्दूल ठाकूरला फक्त जर्सी क्रमांक 10 परिधान करण्याचा मान मिळाला. मात्र त्यानंही तो नंतर जर्सी क्रमांक 10 शार्दूल ठाकूरनेही घातला नाही आणि आता तुम्हाला टीम इंडियामध्ये जर्सी क्रमांक 10 घालून कोणी खेळताना बघायला मिळत नाही. 2 धावा डिक्लेरेशन एरियामध्ये. षटक क्रमांक 1 संपतंय आणि षटक क्रमांक 1 संपल्यानंतर धावफलक पुढे 14 धावा. काही वेळा असं गमतीनं सुद्धा सांगितलं जातं की सचिनचं आडनाव रेकॉर्ड ब्रेकर असं पाहिजे होतं आणि तुम्ही खरोखरच सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वातील तेंडुलकर म्हणजे अफलातून सातत्य, चिकाटी, सराव, धाडस, तंत्रशुद्धता इत्यादीचं उदाहरण म्हणून आपण सचिन तेंडुलकर एकमेव फलंदाज म्हणून बघतो. स्टेट इतिहासामधील पहिला फलंदाज ज्याने 51 टेस्टची आणि 49 वन डे इंटरनॅशनलची शतके ठोकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 14 शतके ठोकून शतकांची 100 केलेला हा सचिन तेंडुलकर आहे.
बोला. एक रन शॉट. हलकाचा कटवण्याच्या नादात बीट झाला. अभिमाडिक उत्कृष्ट गोलंदाज गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट मारा करतोय. हलकाचा कटवलेला ऑफसाईडच्या दिशेने पाहूया किती धावा निघताय. एक धावेचा प्रयत्न होतोय आणि एक धाव पळून पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट करतोय. या धावसंख्येनंतर धावसंख्या पोचतीये 16 धावांवरती. उत्कृष्ट गोलंदाजीचा नजारा दाखवतोय अविनाश आमले आपल्या संघासाठी संघाचा संघनायक. पुढील चेंडू हलकाचा कटवण्याच्या नादात बीट झाला. सागर सुरेख गोलंदाजी. आवीचा सामना करतोय सागर. मारण्याच्या नादात इनसाइड एज 2 धावा डिक्लेअर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचते 18 धावांवरती. सुरेख गोलंदाजी करतोय. यानंतरचा होणारा सामना वार्ड नंबर 2 आणि वार्ड नंबर 1 चा सोनूदादा टायगर्स वर्सेस सचिनदादा मचाले सुपर योद्धाच. पुढील चेंडू आवीचा. पंच नवीन चेंडू पाहिजे का? थोडासा ग्राउंडमुळे चेंडू भिजलेला आहे. पहिल्या 2 षटकामध्ये नवीन चेंडूच घ्यावा लागेल. जर खराब झाला तर जुना चेंडू घेता येणार नाही. दुसऱ्या षटकानंतर तुम्ही तिसऱ्या षटकामध्ये नवीन चेंडू घेऊ शकता. जुना चेंडू घेऊ शकता सॉरी तिसऱ्या षटकानंतर. पण पहिल्या 2 षटकात तुम्हाला नवीन चेंडूच घ्यावा लागेल. मारण्याच्या नादात बीट झाला. सुरेख गोलंदाजी. ओव्हर द विकेट मारा. षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचतीये 18 धावांवरती. 1 बाद 18. पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत. आता क्षेत्ररक्षणात बदल होतोय. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. जास्तीत जास्त 5 खेळाडू आपण सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. कमीत कमी एकही नाही ठेवला तरी चालेल. परंतु वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय साहिल. नावाजलेला गोलंदाज साहिल वार्ड नंबर 3 चा. डावखोरा गोलंदाज साहिल. हलकासा कटवलेला अलेक्साच्या दिशेने. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नाही. एकच धाव पळून पूर्ण. सुरेख गोलंदाज ज्याने गेले SPL गाजवले होते. नावाजलेला गोलंदाज साहिल. साहिलचा सामना करतोय सागर. धडाकेबाज फलंदाज सागर. सुरेख फटका लेगसाईडच्या दिशेने. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून गेलेला चेंडू सीमा पार. चौकार. या चौकारानंतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचते 23 धावांवरती. अगदी कासवाच्या गतीने चाललेली धावसंख्या. चौकार षटकाराची अपेक्षा संघाला सागरच्या बॅटमधून. पाहूया काय करतोय सागर आपल्या संघासाठी. सुरेख गोलंदाजी तशीच सुरेख फटकेबाजी करतोय सागर. नावाजलेला फलंदाज वार्ड नंबर 4 चा. पुढील चेंडू साहिलचा खेळण्यासाठी सागर तयार. पुन्हा एकदा महाराजा नादात बीट झाला परंतु वाईड चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमुळे धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचते 24 धावांवरती. पुढील चेंडू साहिलचा.
मारलेला सुरेख फटका स्क्वेअर लेग फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू पंच गाडीने अडथळा दिल्यामुळे चौकार. चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचते 28 धावांवरती. पुढील चेंडू साहिलचा ज्याची गरज आहे संघाला त्याने संघाला तारलंय. सागर माने नावाजलेला फलंदाज. पुढील चेंडू साहिलचा खेळण्यासाठी सागर तयार. महाराजा नादात बॅटची कट लागली. इनसाइड एज स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पळून पूर्ण तिसरीचा प्रयत्न नाहीये. उत्कृष्ट फलंदाजी करतोय सागर. तसेच सुरेख फिल्डिंग देखील मुन्ना. पुढील चेंडू साहिलचा. गोलंदाज साहिल खेळण्यासाठी सागर तयार. महाराजा नादात बीट झाला. कमबॅक करतोय सागर 2 चौकारानंतर. आपल्या संघासाठी कमबॅक करतोय साहिल. 5 चेंडू 1 चेंडू बाकी या षटकातला. कमबॅक करतोय साहिल आपल्या संघासाठी. पुढील चेंडू साहिलचा खेळण्यासाठी सागर तयार. वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमुळे धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचते 31 धावांवरती. काही चेंडू बाकी या षटकातले. मारण्याच्या नादात बीट झाला. कमबॅक केला साहिलने. षटक संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 31. चौकार. षटकाराची गरज संघाला. संघाचा संघनायक बाद झालेला गणेश महाडिक. वैयक्तिक दुसऱ्या संघाचा 4थं षटक घेऊन आला आहे अविनाश आमले आपल्या संघासाठी. संघाचा संघनायक अविनाश आमले. खेळण्यासाठी अभि माडिक. हलकाचा कडवलेला ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया किती धावा निघतात. 1 धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतोय. 2 धावा पळून पूर्ण तिसरीचा प्रयत्न होतोय का नाही. 2च धावा पळून पूर्ण. धावसंख्या पोहोचते 33 धावांवरती. पुन्हा एकदा हलकाचा कटवलेला. बॅटची कट लागली. हवेत चेंडू पॉइंटच्या दिशेने गेलेला. राहुलचं गचा क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र रोखू शकला नाही. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचते 35 धावांवरती. पुढील चेंडू हलकाचा कडवलेला ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया किती धावा निघतात. 1 धाव पळून पूर्ण. पप्पू चेंडू मागे परंतु चेंडू काय पप्पूला सापडला नाही. 2 धावा पळून पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचते 37 धावांवरती. सुरेख फलंदाजी. 1-2 रन्स काढतोय अभिजित. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल. हलकाचा कडवला. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये मारलेला चेंडू. 1 धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय. पाहूया किती धावा निघतायत. चेंडू सीमा पार.
हॅलो, आली लाईट. धन्यवाद मंडळ, आभारी आपलं. कटवण्याच्या नादात बीट झाला सागर. एक धावेचा प्रयत्न होतोय आणि सागर झालेला बाद. धावसंख्या पोचतीये 43 धावांवरती. 2 बाद 43. आता सागरची जागा भरून काढण्यासाठी गेलाय मात्र तगडा फलंदाज, ज्यानं या SPL मधलं पहिलं अर्धशतक बनवलं होतं. असा नावाजलेला फलंदाज वार्ड नंबर 4चा स्वप्नील महाडिक उर्फ कुक, ॲलिस्टर कुकच्या रूपानं नावारूपाला आलेले. उत्कृष्ट गोलंदाजी कमबॅक करतोय विपुल आपल्या संघासाठी. पहिलं षटक महागडं ठरलं विपुलचं, आता मात्र कमबॅक करतोय. हलकाचा कटवलेला ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया किती धावा निघतायत. किरणचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, गचाळ थ्रो किरणचा. 2 धावा अतिरिक्त ओव्हर थ्रोच्या रूपाने आलेल्या 2 धावा. आत्ताच्या धावा 3. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचते 46 धावांवरती. 2 बाद 46. मारण्याच्या नादात बॅटची कट लागून हवेत उडालेला झेल आणि साहिलने टिपलेला उत्कृष्ट झेल बाद झाला. कोक स्वप्नील महाडिक. आता स्वप्नील महाडिकची जागा भरून काढतोय वैभव महाडिक. हा देखील तगडा फलंदाज. 5 चेंडू, शेवटचा चेंडू बाकी या षटकातला. कमबॅक करतो विपुल आपल्या संघासाठी. पहिलं षटक महागडं ठरलं, मात्र आता उत्कृष्ट कमबॅक केला विपुलनं. आणि बाद झाला. आता मात्र किरण माडिकचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, धावबाद केलं त्याने अभि माडिकला. अभि माडिकची जागा भरून काढण्यासाठी जातोय मीनानाथ महाडिक उर्फ मुन्ना. मीनानाथ आलाय. डावखुरा फलंदाज मीनानाथ उर्फ मुन्ना मैदानात. आबीची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे. शेवटचं षटक या इनिंग मधलं, संघाचं शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय संतोष मारकर. सॉरी, माकर. उत्कृष्ट गोलंदाज साहिल भाऊ महाडिक यांच्या वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय संतोष माकर, नावाजलेला गोलंदाज वार्ड नंबर 3चा. मारण्याच्या नादात बीट झाला मीनानाथ. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवतोय संतोष माकर आपल्या संघासाठी. मारण्याच्या नादात बीट झाला.
महाराजा बीड झाला, उत्कृष्ट षटक टाकतोय संतोष माकर आपल्या संघासाठी. हलकाचा कडवलेला लेक्साच्या दिशेने पाहूया किती धाव निघतात, की धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धावा पळून पूर्ण, तिसरीचा प्रयत्न, परंतु 2च धावा निघल्या. मुन्नाचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा रोखल्या त्याने आपल्या संघासाठी. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करतोय. मारण्याच्या नादात लेग बाईकची 1 धाव पळून पूर्ण. अतिरिक्त धावसंख्येमुळे धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचतीये 50 धावांवरती. 4 बाद 50. शेवटचा चेंडू बाकी या इनिंग मधला. मारण्याच्या नादात बीट झाला आणि धाव बाद. मीनानाथ झालेला धाव बाद. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन केलं वार्ड नंबर 3 आणि साहिल महाडिक यांचं मोलाचं योगदान म्हणावं लागेल. विपुलनं देखील सुरेख षटक टाकलं. अविनाश आंबले तर आहेच नावाजलेले गोलंदाज आणि 50 धावांवरती रोखलं त्यांनी. वार्ड नंबर 4 ला जिंकण्यासाठी 51 धावांचं आव्हान. 36 चेंडू 51 धावा. आणि या ठिकाणी 3 नंबर वार्डाचा 51 धावांची गरज. तुषार मेटे पंचांच्या जागी. आवी आंबले यांच्या संघाला 51 धावांची गरज. पाहूया 4 नंबर वार्ड रोखू शकतोय का हा सामना. पुढील होणारा सामना वार्ड नंबर 2 वर्सेस वार्ड नंबर 1. हा चुरशीचा होणारा सामना. या ठिकाणी वार्ड नंबर 1 आणि वार्ड नंबर 2 नी तयार राहावे. शेवटच्या 2 ओव्हरीत टॉस उडवण्यात येईल. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे 4 नंबर वार्ड. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे 4 नंबर वार्ड. 3 नंबर वार्ड आपले फलंदाज बडे या ठिकाणी 4 नंबर वार्ड त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एक्कावन्न 4 नंबर वार्डाला 51 रन थांबवायचे आहेत आणि 3 नंबर वार्डाला 51 धावांची गरज. ओपनर बॅट्समन असतील ते ऋषी फराटे आणि विपुल महाडिक. स्ट्राईकला असतील ते ऋषी, नॉन स्ट्राईकला असतील ते विपुल. उजवी डावखुरी अशी ही जोडी. वार्ड क्रमांक 3 वार्ड क्रमांक 4 मुकेश राजे आणि गणेश माडिक यांच्यात होणारा चुरशीचा सामना पाहावयास मिळत आहे. याच ठिकाणी पंचांच्या उपस्थित असणारे तुषार मेटे, संकेत पवार
दोन दोन ओव्हरी राहिल्यावर घेऊ जा. 2 नंबरवर. पुढील होणारा सामना वार्ड नंबर 2 वर्सेस वार्ड नंबर 1. अतुल कांबळे टीम तयार ठेवावी. या ठिकाणी सुंदर अशा गावात भरलेला सुंदर असा सामना. शिंदवणे प्रीमियर लीग याच ठिकाणी थोडक्यात म्हणायला गेले तर SPL. सुंदर गाव, सुंदर क्षेत्र, सुंदर हवामान, त्यात भरलेला सुंदर सामना. या ठिकाणी सामन्यास सुरुवात. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घेतल्यानंतर पहिला चेंडू टाकण्यास सज्ज वैभव महाडिक. तुषार मेटे पंचांच्या उपस्थित. अशी हलकीशी क्षेत्ररक्षणात बदल. पहिला चेंडू हलकासा कटवण्याच्या नादात चुकलेला. थर्ड मॅनची चुरशीची अशी फिल्डिंग. हलकासा कटवण्याच्या नादात चकलेला तो ऋषी. टाकतोय तो वैभव. पाहूया तिसरा चेंडू. असा मारण्याच्या नादात हलकासा चुकलेला. पंच काय? पंचांचे निर्णय अंतिम राहतील. पंच 1 बाउन्स वॉर्निंग. 1 बाउन्स. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आवी जागी बसून घ्यावे. आवी पंचांचे निर्णय अंतिम राहतील. ग्राउंड मध्ये जाऊन काय बोलायचे ते बोला. कोणी दिलाय? लेग अंपायर काय दिलेला आहे? पटकन कळवावं. वाईड. अशा प्रकारे पंचांचे निर्णय अंतिम राहतील. हा चेंडू वाईड या नावाने पुकारला जाईल. पंच त्यांची भूमिका जबाबदारीने निभावतात. याच ठिकाणी हलकासा गाठवलेला. त्या ठिकाणी पाहूया किती धाव होतात. 1 धाव पडून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नाही. वैभव माडिक यांची उत्कृष्ट गोलंदाजी. या ठिकाणी संकेत पवार, तुषार मेटे पंचांच्या भूमिकेत ग्राउंडवर उपस्थित असतील. या ठिकाणी हलकीच्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल. माने हे कव्हर्सला नाही म्हणता यायचे, लॉंग ऑफला हलकासा खटवण्याच्या नादात चुकलेला. आणि हा चेंडू उत्कृष्ट अशा पद्धतीचा चेंडू वैभव महाडिक टू विपुल. असा हा मारल्याच्या नादात जागेवरच खेळलेला. व्यवस्थित अशी ओव्हर. स्कोर सांगावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहूयात त्या 2. कुठलीही संघाला
हॅलो, या ठिकाणी जनरेटरच्या साहाय्याने माईक ऑन होताना आवी आमले यांच्या संघाला पहिला झटका बसलेला ऋषी यांच्या रूपात स्ट्रायकर असतील ते अवी आमले. बॉलिंग सांभाळतोय तो अभि महाडिक. उत्कृष्ट असा फटका, पाहूया काय होतंय. बॉल सीमा पार, डागरलाल चौकार. या ठिकाणी आवी आमले यांचा उत्कृष्ट फटका आपण पाहूया. आवी आमले हे उत्कृष्ट असे फलंदाज असून त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपली कामगिरी निभावलेली. या ठिकाणी अभि महाडिक यांचा टाकलेला चेंडू, मारलेला असा फटका सीमेपार, डाबरलाल चौकार. 2 नंबर वार्ड वर्सेस 1 नंबर वार्ड. टॉसला या. टॉसला या, टॉसला. उत्कृष्ट असा फटका पाहूया. अमोल महाडिक टिपलेला नाही झेल. नो धरा. पहा फ्रीडचा असणारा चेंडू आणि संघाचा संघ नाही किती आगोगतोय अविनाश आमले. 2 झेल ज्या खेळाडूचे तुम्ही सोडले त्या 2 झेलचा एक खूप मोठं नुकसान भरपाई तुम्हाला आता इथे करून द्यावी लागते. फ्रीडचा हा चेंडू अविनाश आमलेच्या बॅट खाली आला आणि त्याने तो चेंडू बॅट खाली आल्यानंतर किती लांब फेकून दिला हे आपण सगळ्यांनी बघितलं. 6 धावा धावपलीवरती घेतल्यानंतर धावपलक पुढे सरकतोय. धावपलीवरती बघा षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावर सुरू असताना 15 धावा 1 गडी बाद, वाढ क्रमांक 3. ज्या खेळाडूचे 2 झेल तुम्ही सोडलेले आहेत अविनाश आमले, मला वाटतं आज खऱ्या अर्थानं देव पाण्यात ठेवून आलेला आहे. कारण काल तो दिवसभर त्याच्या सगळ्या विरुद्ध गोष्टी घडत होत्या, मात्र आज तो मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बॉल द्या जुना. अविनाश आमलेच्या बॅटमधनं गेलेला तो चेंडू थेट सीमा रेषेच्या बाहेर होता. 2 ओव्हरचाच तो बॉल आहे. एकदा चेक करा पंचांना तो चेंडू द्या. चेक केल्यानंतर पंच ठरवतील तो चेंडू घ्यायचा की नाही आणि त्यानंतर मग आपण नवीन चेंडू देऊ. तो ठेवा तुमच्या सोबत तुषार सर, तुमच्या सोबत ठेवा, कारण आज कालच्या दिवसामध्ये सुद्धा बरेचसे चेंडू बाहेर गेले होते आणि आज सुद्धा बरेचसे चेंडू तुम्हाला बाहेर जाताना बघायला मिळतील की तो आउट ऑफ स्टेडियम थोडेसे इकडे साईडला तुम्ही पहा. कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे थोड्याशा अडचणी आहेत. तिथे जर चेंडू गेला तर तिथे चेंडू थोडासा लवकर सापडत नाही आणि त्यामुळे आपल्याला दुसरे चेंडू द्यावे लागतात. नवीन चेंडू दिलाय बघा. नवीन चेंडू वापरायचा असेल तर तुम्ही वापरा. अविनाश आंबले, आपल्याला विनंती आहे की आपण बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहात. क्रिकेटमधला अनुभवी खेळाडू अविनाश आहे, त्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टींना कित्येक वेळा आपल्याला सामोरं जावं लागतं आणि अशा परिस्थिती कित्येक वेळा सामन्यांमध्ये उपस्थित होत असतात. आता बॉलवरती सुद्धा बरंचसं डिपेंड आहे ज्यावेळेस तुम्ही धावपलक चेस करताय. आता पहिली इनिंग असती तर इतकं समीकरण तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये इतका जास्त आपण बॉलवरती विचार केला नसता. मात्र आता ही दुसरी इनिंग आहे आणि दुसऱ्या इनिंगमध्ये धावपलक चेस करतोय वार्ड क्रमांक 3 आणि बॉलवरती सुद्धा फार वाद होतात. मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्यावेळेस तुम्ही बघा 1-1 लाखाच्या ज्या स्पर्धा असतात, बऱ्याचसे वाद तिथे सुद्धा बॉलवरनं निर्माण होतात, कारण जुना चेंडू सहजासहजी बाहेर नवीन चेंडू जो असतो तो सहजासहजी बाहेर जात नाही आणि ज्यावेळेस जुना चेंडू होतो, ज्यावेळेस जुना चेंडू होऊन त्यावेळेस बॅटवरती ज्यावेळेस परफेक्ट बॅटवरती तो चेंडू मिडल झाल्यानंतर तो सहजासहजी बाहेर जात असतो. 1.3 षटकांचा खेळ संपला धावपलकीवरती आणि 1.3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहता 1.4 षटकाचा खेळ संपतोय आणि धावपलकीवरती जो धावपलक स्थिर उभा आहे तो 15 धावा. अविनाश आंबलेचा एक फार मोठा षटकार आपण बघितला. यावेळेस स्क्वेअर लेगच्या डोक्यावर अविनाश आंबलेचा हा तडाखा. पुन्हा हा चेंडू फेकून देतोय अविनाश सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत सनसनीत हा फटका. पुन्हा एक षटकार या ओव्हरमधला तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. ह्या खेळाडूची ताकद आपण कालही पाहिली की हा खेळाडू बरंचसं क्रिकेट खेळलाय. फक्त क्रिकेट खेळला नाही तर त्यानं क्रिकेट पाहिलंय आणि टेनिस क्रिकेट उकळून पिलेला हा खेळाडू आहे
आणि हाफ पिच टेनिस क्रिकेट मधला एक उगवता सितारा आणि एक स्ट्रॉंग मोहरा म्हणून ह्या खेळाडूची ओळख आहे. आणि आज तो वार्ड क्रमांक 3 मधून खेळत असताना अविनाश आंबळेचे 2 झेल ज्यावेळेस तुम्ही सोडतो त्याची खूप नुकसान भरपाई समोरच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपण पाहतो. इथे आता थोडीशी भरपाई ती करून द्यावी लागतीये, कारण जर झेल टिपला असता तर अविनाश आंबळेचे 2 षटकार आपण इथले मायनस केले असते. 12 धावा इथे समोरच्या संघाने वार्ड क्रमांक 3 बनवल्या नसत्या. मात्र आता हातामधनं वेळ निघून गेली आणि आता हातामधनं वेळ निघून गेल्या कारणाने आता काही जास्त फायदा होत नाही. धावपलीवरती आपण बघितलं षटक क्रमांक 2चा खेळ अजूनही सुरू आहे आणि 21 धावा धावपलीवरती. पुन्हा एकदा एक शॉर्ट पिच चेंडू अविनाश आंबळेसाठी. शॉर्ट पिच चेंडू टाकणं म्हणजे हे वाघा समोर शेळी नेऊन टाकण्यासारखं आहे. आणि पुन्हा त्याचा हा फटका फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर तो चेंडू डायरेक्ट जातोय. मेन पंचांचा डिसिजन इथे 6 रन्स. वार्ड क्रमांक 1 संघाच्या संघनायक आपल्याला विनंती आपण टॉस करण्यासाठी इथे संपर्क करा. वार्ड क्रमांक 1 चे संघनायक 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वार्ड क्रमांक 3 येणारे चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये 24 आणि 24 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज इथून पुढे आहे. 24 चेंडू आणि 24 धावांचे समीकरण बॉल टू रनचा हा सामना तुम्हाला आता मैदानामध्ये बघायला मिळतोय. अविनाश आंबळे संघाचा संघनायक आहे आणि 3 षटकाराच्या साहाय्याने तो मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय. काल कुठेतरी स्ट्रगल करत होता, संघर्ष करत होता, चाचपडत होता, त्याला त्याचा फॉर्म सापडत नव्हता. मात्र या सामन्यामध्ये अविनाश आंबळेला तिथे कुठेतरी त्याचा फॉर्म माघारी सापडतोय आणि 3 षटकाराच्या साहाय्याने तो नॉट आउट आणि सामन्याचं समीकरण अगदी जवळ येतंय. 24 चेंडू आणि 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. डावखऱ्याचा स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. डावखऱ्यासाठी लावलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल. या फलंदाजासाठी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉग ऑफ, डीप लॉग ऑन. त्या खेळाडूचं एकच काम आहे आता. त्या खेळाडूला फक्त एकच करायचं होतं, त्याने एक सिंगल घेणं आणि अविनाशला स्ट्राईक एंडला आणून उभं करणं. कारण अविनाश आता किती वेगात खेळतो हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. बघता बघता हा मला वाटतं 6वा चेंडू निर्धाव आणि हा डेड बॉलचा इशारा आपण पाहतो इथे आता मेन पंच या ठिकाणी देत आहेत. हा खेळाडू जो स्ट्राईक एंडला आहे तो अजून सुद्धा आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करू शकलेला नाही. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक समोर आहे. धावा या चेंडूवरती किती मिळतील? डायरेक्ट थ्रो धावबाची संधी निर्माण झाली होती. कदाचित हा चेंडू डायरेक्ट 28 धावा धावपलीवरती इथे आपल्याला बघायला मिळतील. 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स, एक गडी बाद 28 धावा धावपलीवरती. आणि जो लागोपाठ ज्या खेळाडूचे 2 चेंडूवरती 2 झेल सुटलं होतंय आणि जो 3 षटकाराच्या साहाय्याने नॉट आउट खेळतोय, कदाचित हा 4था षटकार आहे की काय अविनाश आंबळेच्या बॅटमधनं. आणि यस बँक मॅक्सिमम अविनाश आंबळेचा हा पुन्हा एक तडाखा आणि 4था षटकार. 34 रन्स ऑन बोर्ड, 34 धावा धावपलकीवरती. 7 चेंडू अविनाश खेळलाय आणि 30 धावांवरती नॉट आउट आहे आणि लॉग ऑफ मध्ये अविनाशचा डिपलेला झैल आणि संघाचा संघनायक बाद. 7 चेंडू त्याने खेळले, 8व्या चेंडूवरती तो बाद झाला. म्हणजे टोटल 8 चेंडूंचा सामना तो करतोय आणि 8 चेंडूमध्ये 30 धावा आपल्या संघासाठी बनवून आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये उभं करून ठेवतोय. सामना जिंकण्यासाठी गरजेचे आहेत 18 चेंडूमध्ये 17 धावा. 18 चेंडू आणि 17 धावा. अगदी पुन्हा जवळ आलेला सामना. अविनाश आंबळेने आपल्या संघाला जवळ आणून तो थांबला होता. त्यानं 7 चेंडूमध्ये 30 बनवले, 8व्या चेंडूमध्ये तो झेलबाद झाला आणि आता 18 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना बाकीच्या खेळाडूंवरती जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे बघायचं आता वार्ड क्रमांक 3 चे बाकीचे खेळाडू इथून पुढचा सामना कशा पद्धतीने खेळणार आहेत. 18 चेंडू 19चं समीकरण इथे आपल्याला मैदानामध्ये बघायला. वार्ड क्रमांक 2 संघाने टॉस जिंकलेला आहे
आणि प्रथम फलंदाजी करण्याचा डिसिजन आपण पाहतो त्यांनी घेतलेला आहे वार्ड क्रमांक 2. यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्याला दिसेल आणि वार्ड क्रमांक 2 विरोधामध्ये उभा आहे तो म्हणजे वार्ड क्रमांक 1. आता हे जवळजवळचे वार्ड आहेत. वार्ड क्रमांक 1 आणि वार्ड क्रमांक 2 जवळजवळचे नाही तर एका गावामधलेच हे दोन खेळाडू, दोन संघ तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतील. आणि वार्ड क्रमांक 2 न किती सामने आतापर्यंत जिंकलेत तर 4 सामने आतापर्यंत वार्ड क्रमांक 2 न जिंकलेले आहेत. हा चेंडू यावेळेस थोडासा बॅकफुटवरती जात मिड विकेट मध्ये खेळलेला हा चेंडू. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओव्हर थ्रो मागे कव्हर करण्यासाठी क्षेत्ररक्षक उभा आहे. रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा आपण पाहतो इथे मिळतील. 2 धावेने धावपलीकडे आपण धाव 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर 15 चेंडूमध्ये अजूनही 13 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 15 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण आपण पाहतो इथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हलकासा हा चेंडू जाईल. एक सिंगल आपण पाहतो आता इथे वार्ड क्रमांक 3 घेतोय कारण त्यांना माहिती आहे सामना त्यांच्या हातामध्ये आहे आणि इथून पुढे ते जास्त घाई करण्याचा प्रयत्न करत नाही कारण त्यांना माहिती आहे अति घाई कुठेतरी इथे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे एका सिंगल डबलच्या साहाय्याने आपण पाहतो तो संघ धावफलक बनवतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि वा पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट. अगदी फक्त ढकलून दिला होता हा चेंडू कव्हर मध्ये आणि तिथे 2 धावा आपण पाहतो पडून मिळाल्या. 41 धावा धावपलीवरती त्यामधले एक शॉर्ट धाव म्हणजे 40 धावा धावपलीवरती असतील. 40 धावा धावपलीवरती. दोन धावा जरी पळून काढल्या असल्या तरी एक शॉर्ट धाव स्क्वेअर लेग पंचांनी दिल्यामुळे आपण पाहतो त्यामधले एक धाव आपण मायनस केली. षटक क्रमांक सुद्धा संपलं जाईल 4 क्रमांकाचं. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता 41 धावा धावपलीवरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर अजून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. बारा चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अविनाश आंबले आता बॅट घेऊन आतमध्ये गेलाय. आता ही फक्त बॅट आतमध्ये गेली नाही तर एक निरोप असेल पा खेळाडूंसाठी, एक सूचना असेल, एक निरोप आतमध्ये गेलेला आहे आणि तो निरोप काय असेल आता तो त्या 2 खेळाडूंमध्ये आणि अविनाश मध्येच नक्की आपल्याला बघायला मिळेल की तो एक निरोप मैदानामध्ये तो घेऊन गेला कारण हा संघाचा संघ नायक आहे त्यामुळे त्याला माहिती आहे ही जबाबदारी खूप मोठी आहे आणि ही स्पर्धा आता संपल्यानंतर डायरेक्ट पुढच्या वर्षीच आपल्या भेटीला येईल. त्यामुळे आता जे काय करायचंय ते आपल्याला आजच करायचंय कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. 12 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अविनाश आंबलेचा निरोप आतमध्ये गेलेला आहे कारण तो वैयक्तिक 8 चेंडू मध्ये 30 धावा त्याने बनवल्या असल्या कारणानं पाहता समीकरण सोपं वाटतंय मात्र अजून सामना संपलेला नाही. सामना अजूनही कंटिन्यूस पद्धतीने सुरू आहे. वा स्क्वेअर कटचा हा फटका डीप पॉइंट मध्ये हा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू देत जातोय सीमारेषेच्या बाहेर. मेन पंच तुषार मेटे सरांचा इशारा. 4 रन 45 धावा धावपलीवरती हा चौकाराच्या सहाय्याने पहा. 45 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 45 धावा बनवतो इथे वार्ड क्रमांक 3. तर आता त्यांना विजयासाठी फक्त गरजेच्या असतील आता इथून पुढे 11 चेंडू मध्ये 6 धावा. 11 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे. पुन्हा एकदा हलक्या हाताने हा चेंडू फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलाय. कोणताही मोठा फटका खेळण्याचा विचार दूरवरती त्या खेळाडूच्या डोक्यामध्ये आला सुद्धा नव्हता. एक सिंगल तिथे मिळेल. आता फक्त 5 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी वार्ड क्रमांक 3 साठी आहे. वार्ड क्रमांक 2 प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर तर वार्ड क्रमांक 1 क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपण पाहतो मैदानामध्ये. यानंतर उतरेल फर्स्ट स्लिपमध्ये हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण त्या खेळाडूचं मात्र एक धाव तो रोखू शकला नाही. एक धाव वार्ड क्रमांक 3 ला मिळाली. जशी जशी वार्ड क्रमांक 1 धाव वार्ड क्रमांक 3 1 धाव घेईल तसा तसा तो संघ विजयाच्या अगदी हळूहळू जवळ येईल. आता पहा धावपलीवरती 47 धाव बनवतो वार्ड क्रमांक 3 आणि आता पहा क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे
तो एक एक धाव रोखण्यासाठी आपण पाहतो त्यानं सुरुवात केलेली आहे. नॉन स्ट्रायकिंगच्या खेळाडूने घरटं सोडलं होतं, तो फार वेगात धावत सुद्धा गेला होता, मात्र पुन्हा त्यानं पायांना ब्रेक लावलं आणि पुन्हा आपल्या घरामध्ये येऊन उभा राहिला. कारण जर पायांना ब्रेक लावलं नसतं तर कदाचित तिथे मैदानामध्ये एखादा ऍक्सिडेंट घडला असता. मात्र त्यानं तिथे ब्रेक लावल्या कारणाने कोणता ऍक्सिडेंट इथे आपण पाहतो या ठिकाणी होत नाही. हा चेंडू डीप फाईन लेग, 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू आणि सामना संपतो इथे. सामना जिंकला वार्ड क्रमांक 3. पहा बरेचसे चेंडू राखून मला वाटतं हा सामना जिंकतोय वार्ड क्रमांक 3. 7 चेंडू राखून हा सामना जिंकलाय वार्ड क्रमांक 3 आणि एक चांगला स्कोर पहा समोरच्या संघाने उभा केला असला तरी अविनाश आंबलेनं केलेला खेळ आपण बघितला. त्याचे 8 चेंडू आणि 30 धावा वार्ड क्रमांक 3 ला खूप फायदेशीर ठरले आणि त्यामुळे वार्ड क्रमांक 3 कुठेतरी 7 चेंडू राखून हा सामना जिंकतोय.